नमस्कार. धनु राशीच्या सर्व जातकांचं ज्योतिष आणि रहस्यमध्ये मनापासून स्वागत आहे. मे महिन्यामध्ये ग्रहांची स्थिती कशी आहे आणि त्या ग्रहस्थितींचा तुमच्या आयुष्यावर, तुमच्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो? या महिन्यात तुमचं आरोग्य कसं असेल? तुमच्या जॉब अँड करिअरच्या दृष्टीने हा महिना कसा आहे? शिक्षणासाठी हा महिना कसा आहे? नातेसंबंधांसाठी कसा आहे? तुमची आर्थिक स्थिती कशी असेल? या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण संक्षिप्तपणे या व्हिडिओच्या मार्फत घेणार आहोत. तर सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला. 15 मे पर्यंत सूर्य हा तुमच्या पंचम भावात आहे, 5व्या घरात आहे आणि तो उच्च स्थितीत आहे, मेष राशीमध्ये आहे. त्यामुळे तो तुम्हाला सरकारी नोकरी किंवा पॉलिटिक्समध्ये जर तुम्ही असाल, स्पोर्ट्सच्या क्षेत्रात असाल तर तिथे उत्तम यश मिळवून देऊ शकतो. त्याचबरोबर बुध जो तुमच्या दशम भावाचा स्वामी आहे, तो सुद्धा सूर्याबरोबर पंचम स्थानातच आहे आणि या ग्रहस्थितीमुळे करिअरमध्ये तुम्हाला अतिशय सकारात्मक बदल पाहायला मिळतील. बदली होण्याचे योग आहेत आणि इन्क्रिमेंट किंवा प्रमोशन होण्याचे पण चान्सेस इथे स्पष्ट दिसून येत आहेत. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. जे विद्यार्थी बाहेर जाऊन म्हणजेच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करतायत किंवा त्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांच्यासाठी या महिन्यात संधी चालून आलेल्या दिसतील. अतिशय उत्तम काळ आहे. नातेसंबंधांबद्दल जर आपण बघितलं ना तर सूर्य आणि बुध हे दोघेही पंचम भावात आणि त्यामुळे इथे ते प्रेमविवाहाचे योग तयार करतायत. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात, विशेषतः 14 मे नंतर, कारण तेव्हा गुरु आणि शुक्राची एक अत्यंत शुभ युती होणार आहे. या महिन्यात काळजी घेण्याची ग्रहस्थिती एकच आहे आणि ती म्हणजे तुमच्या घरातील कौटुंबिक वातावरण. 11 मे पर्यंत मंगळ आणि शनी हे दोघेही तुमच्या 4थ्या भावात आहेत. त्यामुळे घरातील वातावरण थोडेसे ताणतणावाचे होऊ शकते, थोडे वादविवाद होऊ शकतात. आपल्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. घर, गाडी, वाहन वगैरे खरेदी करायचं असेल ना तर त्याच्यासाठी मात्र हा अतिशय उत्तम काळ आहे. पण इथे काळजी घ्यायची गोष्ट ही आहे की 11 मे नंतर मंगळ 5व्या भावात प्रवेश करतोय आणि त्यामुळेच वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्या, काळजी घ्या. त्याचबरोबर धनु राशीवर सध्या शनीची ढैया चालू आहे. त्यामुळे कामात विलंब होणे वगैरे सारख्या गोष्टी अतिशय नॉर्मल आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात निराश होऊ नका. आपलं काम प्रामाणिकपणे करणं आणि सातत्यपूर्ण करणं हेच तुमचं खरं कर्तव्य आहे. हा महिना अधिक सफल जाण्यासाठी तुम्ही या महिन्यात गरजूंना, गोरगरिबांना मदत करा, दान करा, अपंग व्यक्तींची सेवा करा. निस्वार्थीपणे सहाय्य करणं हे तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. एखाद्या मंदिरात वगैरे जाऊन सुद्धा तुम्ही स्वतःची सेवा अर्पण करू शकता. जाता जाता मला एवढंच सांगायचंय की आज आपण हे जे विश्लेषण पाहिलं हे एक जनरल रीडिंग आहे. तुमच्या वैयक्तिक जन्मपत्रिकेमध्ये, जन्मकुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती कशी आहे, पोझिशन्स कशा आहेत आणि सध्या तुम्हाला दशा, महादशा, अंतर्दशा कुठली चालू आहे त्याच्यानुसार ग्रहांचे मिळणारे परिणाम हे बदलू शकतात आणि त्यामुळेच कुठलेही महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी स्वतःच्या वैयक्तिक जन्मकुंडलीचे विश्लेषण करून घेणं अत्यंत महत्वाचं ठरतं. आजचं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.